जय जय रामकृष्ण हरी. हापूस आंब्याची ही आहे बाग आहे. या हापूस आंब्याचं हे 35 वर्षापूर्वीचं झाड आहे. ही झाडे दिसत आहेत तुम्हाला या पद्धतीनं. आणि नवीन रोपांची सुद्धा लागवड केलेली आहे 2-3 वर्षापूर्वी याची. म्हणजे हे छोटं आहे. हे 2-3 वर्षाची ही झाडे आहेत. कलमाची रोपे आहे ती. तर आज आपण एक कीड नियंत्रणाविषयी माहिती जाणून घेऊया. ते 35 वर्षापूर्वीचं हे हापूस आंब्याचं हे झाड आहे, कलमाचं झाड आहे. तर या खाली या बुंद्याला कीडनाशक म्हणून बोर्डो मिश्रण हे लावलेलं आहे. हे तुम्हाला दिसत आहे. तर आळीचा, मुंगी आळी, किडीचा बंदोबस्त म्हणून हे बोर्डो मिश्रण लावलेलं आहे. याच्यामध्ये चुना आणि मोरचूत याचं मिश्रण केलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. आळीचा प्रादुर्भाव होऊ नये, मुंग्याचा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये या सालीमध्ये जाऊन आता मी एक व्हिडिओ याच्यापूर्वी केला होता, बिरुडा आळी आणि तिची पिलावळ. तो तुम्ही जरूर पहा. ते झाडाच्या सालीमध्ये जाऊन पोखरून झाडाला ती हानी किती केलेली आहे तिचा शोध घेऊन तिचा बंदोबस्त केलेला आहे एका झाडाला. तर पूर्णपणे ती अशा प्रकारचे कीड लागू नये म्हणून त्याचा बंदोबस्त करणे गरजेचं आहे. आता बोर्डो मिश्रण या झाडाला दिलेलं आहे पहा. ही प्रत्येक झाडाला आवश्यक आहे किडीचा एक बंदोबस्त म्हणून. तर यंदा आता 2026 चालू आहे. 19 एप्रिल आणि यावर्षी हापूस आंब्याचं उत्पादन चांगलं आहे. हे आपण पाहू शकता. हे उत्पादन चांगलं आहे. यावर्षी गेल्या वर्षापेक्षा चांगलं हापूस आंब्याचं उत्पादन आहे. ही या वर्षाची नवीन छोट्या कलमांची लागवड केलेलं आहे. काही 2 वर्षाची, काही 3 वर्षाची तुम्हाला दिसत आहे. तर हे डोंगराळ क्षेत्रामध्ये याची लागवड केलेली आहे. हे 200 झाडांची लागवड केलेली आहे. डोंगर हा दिसत आहे तुम्हाला, डोंगर कपारीमध्ये. तर हे मोठी सुद्धा आहेत. 30-35 वर्षापूर्वीची झाडे आहेत. इकडे तुम्ही पाहू शकता. हे काही कलमाचे आहेत, यावर्षी लावलेले आहेत. काही मोठी आहेत. तर कीड नियंत्रणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून लिहा. तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. याबद्दलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.